अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी ऑफिस परिसरात तिसरा माणूस कोण? हत्येचं महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाहीच्या हाती। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी मॉरिसच्या ऑफिस बाहेर मेहुलचा वावर, मेहुलचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती। मेहुल आणि मॉरिस जिवलग मित्र, मॉरिसच्या अनेक बॅनर्सवर मेहुलचा फोटो, मेहुल पारेख मॉरिसचा जुना साथीदार। मेहुल पारेखला 13 फेब्रुवारीला पोलिसांनी सोडलं, घोसाळकरांच्या निकटवर्तीयांचा पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस, अखेर जरांगेंवर सलाईनद्वारे उपचार सुरू, सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरूच। जरांगेंनी त्यांची मर्यादा ओलांडली, आपली ताकद ओळखावी, अंथरुणावर पडून नाटके करावीत, नारायण राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांना इशारा। मी मेलो तर मला तसंच दारात नेऊन टाका, सरकारला धारेवर धरा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार, मराठा आरक्षण सगळे सोयरे कायद्याअंतर्गत संदर्भात चर्चेसाठी अधिवेशन, विशेष अधिवेशनाच्या तारखेवरती मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब। महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछेडे। भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना संधी। भाजप चौथा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम, राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही, पार्थ पवार, परांजपे, बाबा सिद्दीकी, मलिकांसह 10 जण इच्छुक। काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग यांना उमेदवारी, तर अभिषेक मनु सिंघवींना हिमाचल प्रदेशातून उमेदवारी। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज जाहीर होणार, थोड्याच वेळात सुनील तटकरे करणार उमेदवार जाहीर। पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या, अन्यथा हजारो युवक पक्षाच्या बाहेर पडतील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांचा इशारा। काँग्रेस ॲक्शन मोडवर, संध्याकाळी 7 वाजता पार पडणार बैठक, अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता, तर पियुष गोयलांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक, 27 फेब्रुवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदीचे आदेश, बंदच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट मोडवर। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद, मराठा समाज बांधवांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद करत पाठिंबा। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा बंदची हाक, मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हा बंदची हाक। वर्ध्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक, एसटी कामगार संघटनेनं विभागीय कार्यालयासमोर केलं आंदोलन सुरू। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 25 ते 29 तारखेपर्यंत संप, लढा ना पक्षासाठी ना राजकारणासाठी, आता फक्त लढा आपल्यासाठी, शेतकऱ्यांचा पवित्रा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।